सहजतेमध्ये रस आहे. म्हणून नारदांनी कथेचे आयोजन केलं. भृगु ऋषींनी सर्व साधू संतांना एकत्रित केलं. कथेची सुरुवात करायची. नारदांनी कथेचे आयोजन करून आता व्यासपीठावर सनत कुमार बसले. जय शब्दो नमः शब्दा शंख शब्द चूर्ण राजा प्रसुराम मुखे भागवताचा आश्रय मिळण्यासाठी सर्वांनी भागवताची जय जयकार केली. हे शब्द सतत आमच्या कानी पडत राहो. सर्वांनी जय जयकार केली. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की जय. सनत कुमारांनी कथेचा प्रारंभ केला. सदा शिव्या श्रीमद भागवती कथा यशा स्मरण मात्रेण हरेच्छितं सतत भगवान परमात्माची कथा श्रवण केल्याने तुमचे जे पंच इंद्रिय आहे हे पंच इंद्रिय रसमय होतात. कथेचा हा परिणाम आहे. कथेचा प्रारंभ झाला. 7 दिवस झाले नारदांनी कथा ऐकली. कथा ऐकली तेच नारदाने भक्तीला ही कथा भक्तीसाठी समर्पित केली. आता या कथेमधून भक्तीची मुलं ज्ञान आणि वैराग्य या कथा श्रवणाने त्यांच्यामध्ये तारुण्य आले. शौनकजी म्हणता महाराज ही कथा ऐकून त्यांच्यामध्ये तारुण्य आलं हे काय आम्हाला पटत नाही. प्रश्न निर्माण झाला. आम्हाला अजून एखादं उदाहरण सांगा या कथेने अजून काय किती पापीतला पापी माणूस तरुण जातो. त्यावेळेला श्रीमद भागवत पुराणामध्ये गोकर्णाख्यान हे शौनकादी संतांनो तुंगभद्रा नावाची नगरी आहे. त्या तुंगभद्रेमध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतो. आत्मदेव नावाचा एक सज्जन ब्राह्मण राहतो. विद्वान आहे. आत्मस्वरूपाची जाण आहे. त्याची पत्नी आहे. तो जेवढा सज्जन आहे तेवढीच दुर्जन त्याची पत्नी आहे. तेवढीच कुटील त्याची पत्नी आहे. तेवढी दुष्ट दुराचारी त्याची पत्नी आहे. तिचे नाव आहे धुंदुली. नाव बी धुंदुलीच आहे. तिचे नाव आहे धुंदुली. ब्राह्मण फार श्रीमंत आहे आणि त्या श्रीमंत ब्राह्मणाची पत्नी दुष्ट दुराचारी आहे. तरी सुद्धा पत्नी आहे निर्भय आहे. जसं आपले सुद्धा संसार असेच चालू राहतात. खटके उडत राहतात. त्याला बाबा काय पटत नाही निभवायचे आहे. बरोबर. जे संसार समझोत्यावर उभे आहेत ते संसारांचा शेवट फार वाईट. संसार समझोत्यावर नाही संसार प्रेमावर उभा पाहिजे. अरे 40 वर्ष नवरा बायको एका भिस्तरवर आहेत पण नवऱ्याची ताकद नाही बायकोला काही सांगायची किंवा बायकोची ताकद नाही नवऱ्याची चूक मध्ये चूक बोलायची आहे. लगेच फुगून बसायची. पण सत्य प्रेम ते असतं. तू फुगली काय होईल ते होईल. ते जागेवर कान टोचल्याशिवाय राहत नाही. आहे कोणत्या नवऱ्यामध्ये हिंमत आहे वरती बोट करा बरं. चालली मग पुन्हा दुसऱ्या दिवशी आमचा ते बापका गेला आहे सासरवाडी
ते बाप्याला मी 2-3 महिने पहिले सांगितलं, बाप्या तू एवढा कार्यक्रमाची तयारी करायला, सोलापूरहून येत होतो, तू एवढा कार्यक्रमाची तयारी करायला, पण मला काय वाटत नाही वेड्या हे कार्यक्रम तुझ्या नशिबात आहे असं. हे महादेव महाराज आम्ही पांडुरंग पाटील आम्ही येत होतो. बाबा त्याला वाटलं मी काहीतरी चूक करेल नाही, बाबा मला काढून देते. तर म्हटलं तसं नाही रे, तुझ्याच नशीब तुला येऊ देत का नाही. काय नाही, मिरवणुकीच्या रात्रीपर्यंत फुल तयारी, निस्ता मोरडा इकडे तिकडे, आणि रात्री 12 वाजता फोन आला, बायको माहेरी गेली. 4 मुलांना एकटं सोडून पुन्हा गेले साहेब. पुन्हा मिरवणुकीला बी आले नाही. पुन्हा काल संध्याकाळी आला लहान लहान लेकरांना धरून. मला माझ्याच दुःख वाटलं. पहा प्रारंभ ही तर वस्तुस्थिती कार्यक्रम, ही तर वस्तुस्थिती आहे की आश्रमात. सदा शिवया सदा म्हणून सतत भागवत कथेचे श्रवण केल्याने तुमचे शरीर, तुमचे पंचतन्मात्रा या रसपूर्ण होतात. प्रसंग काय येईल, कधी येईल, कसा येईल, त्याच्यामध्ये प्रेम ठेवा. जीवनामध्ये प्रेम स्थापित करा. कदाचित आज बोललेली गोष्ट वाईट वाटेल, पण ती उद्या तुमच्या हिताची. मला रॉकेलच्या वासे पहा, 7 दिवसाच्या कथेमधून भक्तीचे मुलं जागृत झाले, चेतन झाले. संत म्हणतात आम्हाला काही पटत नाही, आम्हाला एखादं उदाहरण सांगा. म्हणून त्या आत्मदेवाची कथा भागवत मध्ये आली. हे भागवत पुराणाचे जे महात्म्य आहे हे काही भागवत कथेत लिहिलेलं नाही. पहिले तर हे समजून घ्या, हे पद्मपुराणातला हा विषय. हे भागवताचे जे महात्म्य आहे, पद्मपुराण नावाचे ग्रंथ आहे, त्या पद्मपुराण नावाच्या ग्रंथात याचे वर्णन आहे. अरे आता माझी महत्ती मीच कशी सांगेन, बरोबर? माझी महत्ती दुसऱ्याने, मी सुंदर दिसते ग बाई, मीच कशी म्हणेल, दुसऱ्याने सांगायला पाहिजे तू सुंदर दिसते ग. तुम्ही किती म्हणले मी लई सुंदर आहे, 2-2 तास आरच्या समोर उभे राहिले, स्वतःला सुंदर दिसून काय उपयोग आहे? दुसऱ्याने म्हणावं लागेल तू सुंदर आहे. म्हणून भागवताने त्याची महत्ती नाही लिहिली, त्याची महत्ती पद्मपुराणने गायलेली आहे. त्याची महत्ती पद्मपुराणने गायलेली आहे. आणि त्या पद्मपुराण मध्ये गोकर्णाचे त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला, त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचे जे 2 मुलं आहेत, माफ करा, त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची जी पत्नी आहे, माझा विषय चालू होता पती पत्नीच्या संबंधावर, बरोबर? माझ्या राजांनो, हा कथेमधून समाजाला हसवण्याचा भाग नाही, ती समाजाची वस्तुस्थिती आहे. आणि कथा कीर्तन त्या समाजासाठीच आहे. इथं काय मी कथा केली म्हणजे मला देव भेटून गेली, तुम्ही ऐकलं म्हणजे तुम्हाला देव भेटून गेली, हे नाही. ही कथा श्रवण करून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आचरणाची उत्क्रांती निर्माण होईल, त्याच्यासाठी हे आयोजन असतं. त्या ब्राह्मणाची पत्नी होती धुंदुली. माझ्या मातांनो, सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती करतो, आपल्या नवऱ्याला आपला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करू नका. गुलाम जर बनवलं तर शेवटी गुलामची बायको म्हटली जाल तुम्ही. तुमच्या नवऱ्याला स्वाभिमानी राजा बनवा. त्याचे कोणी ऐको ना ऐको, पण तुम्ही तरी त्याची आज्ञा पालन करा. कारण जर त्याचे ऐकलं तर तुम्ही राजाची पत्नी कहाल म्हटल्या जाल. आणि जर त्याला घरात गुलाम बनवून ठेवला तर स्वतःला विचारा बरं, कोणाची बायको आहे? गुलामाची बायको, बरोबर? बऱ्याच बाया असतात पतीला आहारी घेऊन आलेल्या. वरतीबोट करा, नवऱ्याला आहारी घेतलेल्या बाया कोण कोण आहेत? वरतीबोट करा पडक्यात.
नाही. बरं जाऊ द्या, बायकोच्या आहारी असलेले माणसावरती बोट करा. जवळ जवळ 95%. खोटं आहे नामदेव. आणि हे सर्व हे बी नमुने त्याच्यातले हे पण ते हे उद्या टळून टळून घेऊन जातं म्हणून यांची जीव लावणी आहे. हो तुम्हाला वाटायला बरं. काही काही पाटल म्हणता बरं झालं बाबा आम्हाला तुमच्या बरोबर संन्यास घेऊन टाकायचा. अरे काय पापी माणूस आहे. संन्यास घेणं म्हणजे तुला काय वाटायला पडून ये ना. संसारात पडून जाणे म्हणजे संन्यास समजतो वाढेल. संन्यास संसाराला दिशा देण्याचे नाव आहे. काम्यना कर्मणा न्यासं संन्यासं प्रवयो विदो भगवान गीतेमध्ये म्हणतात. संन्यास म्हणजे मला 8-10 दिवस झाले त्याचा फोन आला, बाबा राहिले आता. त्याच्या एक मित्र राजकारणात बाजूला झाला. राहिले आता जरा तुमच्याकडे भटवे टोपडे घेऊन येतो याला घालून देतो. मला राग आला. का मला आता काय इतके बी नाही जर भटवे टोपडे घालून महाराज बनू. अरे म्हटलं तुला मुख्यमंत्री बनायला बी तू बनवू शकशील, पण साधू बनणं हे तुझ्या हातातला खेळ नाही. पागल हेच का काय तू काय बोलतो तू. लोक सहज म्हणता हो गोसाई. अरे किती मूर्खांच्या वेळ आहे. सहज बोलल्याने साधू बनता येईल. साधू बनने के लिए क्या लगता. तितिक्षा पाहिजे तुमच्या जीवनामध्ये, दया पाहिजे तुमच्या जीवनामध्ये, करुणा पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. त्या आत्मदेव गरीब ब्राह्मणाला पत्नी दुष्ट दुराचारी भेटली. परंतु त्या गरीब ब्राह्मणाला आणि त्या दुराचारी पत्नीला संतती नव्हती. एके दिवशी ब्राह्मणाने विचार केला की काय मूलबाळ नाही, एवढी संपत्ती आहे, काय हिचा उपयोग आहे, जाऊ दे आत्महत्या करून घेतो. आत्महत्या करण्याच्या निमित्ताने आत्मदेव ब्राह्मण नदीच्या काठाला निघाला आत्महत्या करण्यासाठी. सर्व संत कथा ऐकले. नदीच्या काठावर गेले. एक साधू गावात भिक्षा मागून आला आणि आपली भिक्षा सोडून खायला बसला. तेवढ्यात आत्मदेव समोर आला आणि आत्मदेव पाण्यात उडी मारून आत्महत्या करणार. तोच साधूने आरुडी मारली. ए ब्राह्मण थांब थांब. ब्राह्मणाने मागे पाहिलं. कारण आपण मी मरायला हौशीने कोण मरत. हे आत्महत्या करणारे हे फासा तर लावून घेत्या, पण असे तळफळ वाचवा आम्हाला, वाचवा आम्हाला, वाचायची इच्छा असते. परंतु प्रसंग निघून गेलेला असतो. माझ्या राजांना आत्महत्या हा जीवनाचा पर्याय आहे. मी असं पेशंट पाहिलं ज्याने संतापात विषाची बाटली पिला. मी देवपूरला होतो. विषाची बाटली पिला. पत्नी आणण्यात आली. महाराज यांना वाचवा एंट्रिसले. त्याला मिठाचे पाणी पाजलं. गाडीमध्ये तरफडायला मध्ये कालवा काढलं होत असेल. मला वाचवा केलं का. वाचवा 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 तळमळ करायला. परंतु नाही इलाज झाला. आमची सर्वांची इच्छा वाचवायची आहे पण नाही इलाज. तसं तो आत्महत्या करायला निघाला. मूक मनातल्या मनात विचार करायला. पण आता करायला बी तर साहस लागेल. नदीच्या काठावर गेला. साधूने बोलवलं, ए ब्राह्मण ये इकडे. काय करतो. आत्महत्या पाप आहे, आत्महत्या करू नकोस. हे बा मी भाकर मागून आणली. अर्धी भाकर मी खातो, अर्धी भाकर तू खा. ये माझ्या जवळ. ब्राह्मण म्हणाला, महाराज माझ्या आत्महत्येचे कारण आहे की मला संतती नाही. महाराज म्हणाले, अरे देव जे देतो ते विचार करून देतो. तुला संतती नाही तर चांगली गोष्ट आहे. समाजाला दान करून टाक. अहो आनंद घे पती पत्नी. देवाने जेवढं दिलं तेवढं खुशीने घे. त्याच्याकडून बडजबरीने मागू नको. परंतु ब्राह्मण जर समाधानी झाला तर मग त्याला ब्राह्मण कसा म्हणता येईल. ब्राह्मण समाधानी होतो का. होतो. ब्राह्मणाला तुम्ही काही द्या. तुम्ही जर 18,000 दक्षिणा दिली तर त्याची आशा 15 वर येईल.
त्याची आशा 2000ची असली, तुम्ही जर 25,000 दिले तरी तो म्हणेल अजून 5 भेटले होते तोही बरं झालं असतं. ब्राह्मण कुठे नाही जावा, ब्राह्मण तृप्त नाही. आणि जो तृप्त आहे तो जो पंडित आहे, तो जो ब्राह्मण आहे, तो आत्मदेव आहे. परंतु कितीही तृप्त असला तरी त्या तृप्त व्यक्तीमध्ये कुठे ना कुठे तृष्णा जागूनच जाते. साधूने थांबवलं, आतमध्ये वापस आले आणि साधूच्या आशीर्वादाने आत्मदेवाला एक फळ प्राप्त झालं. हे आत्मदेव, तुला देवाची इच्छा नाही संतती हो म्हणून, कारण तुला उद्या चालून त्रास होईल, पण तरी तू देवाच्या इच्छेच्या पुढे वागतो म्हणून ज्या तुला हे फळ देतो. आपल्या पत्नीला खाऊ घाल. पत्नी दुष्ट होती, आत्मदेव खुश झाला, घरी आला, फळ आपल्या धुंदुलीला दिलं. धुंदुली म्हणजे विधा मनस्थिती, धुंदली म्हणजे विचलित मनस्थिती. आपली सर्वांची कशी खरं आहे का बरी खोट आहे, हे बरोबर काही आपण असंच करतो. प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल ज्याच्या मनामध्ये विधा मनस्थिती आहे, ती विधा मनस्थिती असलेली बुद्धी ही धुंदुली आहे. आणि आत्मदेव ही तुमचे आत्मस्वरूप आहे. तुम्ही फार कधी कधी बसल्यावर विचार करता की खरी गोष्ट आहे, नरायचे एक दिवस करता की नाही, पण तुमची बुद्धी लगेच म्हणते मग गोष्टही होतं कशाला आपल्या कामाला. खोटं आहे का? बुद्धी बसू देत नाही. ही तुमची दुराचारी पत्नी आहे. आणि जेव्हा सत्याची जाणीव होते ते आत्मस्वरूप, तो आत्मदेव आहे. पुढे चालू, धुंदुलीला पतीने फळ दिले. हे धुंदुली, अजून मला महाराज भेटले, त्यांनी हे फळ दिले, हे फळ खाल्ल्यावर तुला मुलबाळ होईल. धुंदुली म्हणाली मनातला मनात, बाबा बाळंतपणाच्या वेदना मला नको ग बाई, मला काही मुलबाळ नको. कोण म्हणतं? पत्नी म्हणते. पण नवऱ्याचा नाद आहे मुलबाळ व्हावं, संपत्ती सांभाळायला कोणीतरी वारीस व्हावा, म्हणून नवऱ्याचे मन धरण्यासाठी धुंदुली म्हणते बरं खाते पूजा पाठ झाल्यावर नंतर. बऱ्याच बाया घरामध्ये पूजा पाठ करतात, बरोबर. आपल्या पूजा पाठ, त्या पूजा पाठ मध्ये हजार गोंधळ करतात. मंदिरामध्ये बऱ्याच बाया येतात, कोणी रांगोळ पाळणार, कोणी दरवाजाला कुंकू लावणार, कोणी आमच्या तुळशीला हे करणार. हो, पण चित्त आणि लक्ष कोण कोण आहे, काय काय चाललेलं आहे, हो, कोण काय म्हणायलं, कोण काय करायलं. मंदिरांनी जावा तुम्ही, हीच अवस्था तुम्हाला देते. ते आमचे आचार्य माणसांमध्ये, बरेच माणसांमध्ये लंबी होऊन पाया पडणार, नंतर आल्यावर असं एक हाताने असं करून घेणार, कारण एकट्यावर पण पाहत नाही. माणसांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते, लंबेलच होऊन पाया पडणार. आणि एकट्याने कारण प्रत्येकाचा अहंकार भिन्न असतो. माझ्या राजांना त्या धुंदुली दुष्ट असल्यामुळे तिने नवऱ्याला सांगितलं तुम्ही ते ठेवा, मी पूजा करून नंतर करतो. नवऱ्याने ठेवून दिले. नवरा घोडा. तिने आपल्या बहिणीला सांगितलं अगं बहीण, अगं हे नवऱ्याने हे फळ घेऊन आला, हे फळ खाऊन जर मी गरोदर राहिली तर या प्रसवाच्या पीडा मला झेलायच्या नाही, मला काही बाळाला जन्म द्यायचा नाही. तिची बहीण, आता धुंदुलीची बहीण म्हणजे धुंदुली सारखी असेल की दुराचारी, तिने लगेच सल्ला दिला तू काळजी करू नको, आण ते फळ इकडे, गायला खाऊ घालू आपण. आणि मी आता गरोदर आहे, तुझ्या नवऱ्याला काय समजायला, ते भोडत आहे, मला बाळ झालं का, माझ्या घरी बी 4-5 लेकरं झाले काय, त्यांना तिथं खायला नाही, इथं बरं हे, मी माझे बाळ झालं का तुला देऊन टाकतो. धुंदुलीच्या बहिणीचा विचार झाला, नवरा घोडा आहे, स्त्री काही बी करते, स्त्री मोठी खतरनाक असते. हे तुमची निंदा करत नाही मी, तुमची हे बोलतो याच्या अर्थ स्त्रीची निंदा नाही, स्त्रीच्या स्वभावाचे हे वर्णन आहे, स्त्रीच्या स्वभावाचे हे वर्णन आहे. स्त्रीने ठरवलं तर काय करते, स्त्री साधूला चोर बनवते, चोराला साधू बनवते. एका गावामध्ये गरीब माणूस होता,
हे आमच्या मंत्री सारखा मंत्री गरीब नाही पण उघडे दिसणार गरीब माणूस होता. आता त्या गरीब माणसाला साधू संतांची आवड होती. आता बायको घरात खतरनाक होती, जसं मी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच बायकांनी नवऱ्याला गुलाम करून ठेवला. कसली बायको खतरनाक. एके दिवशी हे बिचारा भोळा माणूस गावात अचानक माझ्यासारखे 2 संन्यासी भेटले. चला की राघवानंदजी, चला की बालकानंदजी आमच्या घरी चहा प्यायला. आता दोघं आणि मी तिसरा. आम्ही म्हणलो जाऊ दे बाबा, काय आता जेवायची वेळ आहे, काहीतरी जीव घातलं तर बरं होईल. तो म्हणाला चला आमच्या घरी. भोळा माणूस नेलं घरी. महाराजांना वाटलं चांगला माणूस आहे. तो समोर दारात बायको उभी होती. बायकोने ते पाहिलं, बघ याच्या बरोबर कोण यायले. त्या माणसांना साधूंना पाहिल्या तिच्या मस्तकात राग आला तिला. हे लपत हळूहळू गेला. आता तिला पाहिल्या याच्या अंगाचं ढिलं पडलं. माणूस बाहेर किती बहादर राहू द्या, पायऱ्या चढताना तो जरा आवाज ठेवून जातो. बायकोला पाहून हा बी जरा गार झाला, बोलणं बंद झालं. साधूच्या लाईले हे आमचं घर. महाराज आले, दारामध्ये बाज टाकली, बसवलं. घरात गेला, बायकोला बोलतो हे बाई अगं महाराज लोक आणले, काहीतरी दे त्यांना चहा पाणी. घर बारीक. बायको म्हणते कळत नाही का तुम्हाला. हळू बोल. महाराज शाप देतील. इथं चहा नाही, साखर नाही, काय करणार. माणसांना वाटलं वातावरण तापलं. बरं गुपचूप बसले आपले गुपचूप. आता तुमच्या घरी पाहुणा आला तर पाहुण्याला तुम्ही जिथं बसवाल तिथं गुपचूप बसेल ना. तो म्हणेल का मला तुमच्या सोफा सेटच्या वरती बसायचं म्हणून. तो आग्रह करतो का. तुम्ही जिथं म्हणाल तिथं पाहिजे. तुम्ही चहा ग्लास मध्ये दिली, प्लेट मध्ये दिली, ताटामध्ये दिली तर पिऊन गेली. तो आग्रह करणार नाही. तसे ते साधू बसले. बायको म्हणाले महाराज म्हणतो असं कर, चहा तर पाच थोडी. बायको म्हणाली साखर नाही, काही नाही, मी घेऊन येतो साखर. निघाला, धोतर आवरलं. महाराजांना म्हणाला महाराज बसा बरं का, मी आलोच म्हटल्या गेला. तो गेल्या बायको मोठी धार्मिक ग्रंथ लावलेली, गळ्यामध्ये तुळशीची माळा, बुक्का लावलेली. बायको आली की बाहेर. महाराज लोकांना लगे महाराज प्रणाम करते. हा पहा ती बाई महाराजांना प्रणाम करते आणि महाराजांना म्हणते महाराज त्या माझ्या नवऱ्याच्या नादी कशाला लागले तुम्ही. अरे महाराज म्हणाले तो तर चांगला आहे बिचारा, काय झालं. ती म्हणाली महाराज अहो हे माणूस असा पागल आहे, बाहेरून माणसं बोलून आणतो, घरी येऊन मारतो. अरे आता महाराज घाबरले की मारतो. ती म्हणाली महाराज मी तुम्हाला कुठे कशी बोलेल हो, माझ्या गळ्यात तुळशीची माळा आहे, बुक आहे, मी विठ्ठलाची वारकरी आहे. महाराजांना वाटलं बाई काहीतरी खोटं बोलते. महाराज तुम्हाला खरं वाटत नाही का. दरवाजाच्या बाहेर गेली. तिथे एक ते बाजी नाही ते सुंब असतं का, ते सुंब आणि एक मुसळ पडलेलं होतं. तिने ते सुंब आणि मुसळ दाखवलं. हो का महाराज हे माझ्या नवरा माणसं इथं बसवतो आणि हे दोरीने बांधतो आणि मारतो या मुसळने. तो त्याच्या मित्रांना बोलवायला गेला तेवढ्यात तुम्ही गरीब माणसांनी गुंजरियावर तुम्हाला मार खावा लागेल, पाहावा तुमची इच्छा. महाराजांनी एकमेकाकडे पाहिलं आणि विचार केला की बाबा बाई एवढी धार्मिक आहे हे दिसतं बी जरा घोडसर, कारण माणसं बाहेरून पारख करता हे जरा येडपट सारखं दिसायला. चला बाबा आपला रस्त्याला लागला. महाराज निघाले रस्त्याला. आता बायको खुश. आला गरीब माणूस चहा साखर दूध. दारात पाहतो महाराज दिसत नाही. त्याला वाटलं बायको काहीतरी बोलली. हे काय कळतं का तुला, आता साधू संन्याशांना पडून दिलं तू. बायको म्हणते काय कळतं का तुम्हाला, ते महाराज होते का, ते चोर होते. नवरा म्हणतो कसला. अहो म्हणे त्यांनी हे आपल्या घरातलं हे मुसळ आणि ही दोरी पाहिली आणि तेच मारायला लागलं. महानवरा म्हणाला मग देऊन टाकायचं होतं ना ते, आणि ते देऊन टाकतो त्यांना. कुठे. बायको म्हणाले हो का घ्या. बायको म्हणाले ती मुसळ आणि ती दोरीचे सुंब त्याच्या हातात दिलं. ज्या म्हणे कोणत्या रस्त्याला गेले म्हणजे ते पचानले. निघाला हातात दोरी आणि सुंब घेऊन. महाराज
हे न्याके महाराजांना वाटलं हे पागल आहे आपल्या मागे कुठली, त्याला वाटलं हे चोर आहेत म्हणून पडायले, आणि त्यांना वाटलं हा पागल आहे म्हणून आम्हाला मारायला लागले. अशा बाया आहेत. आपण किती बी करा, ही जीवनाची ही अवस्था. ती धुंदुली अशी दुष्ट आहे. आता ही आपली बाई किती बी गंध बुक्का लावून फिरली तर हिच्या काही उद्धार होईल वाटतं ना तुम्हाला? होईल वाटतं? अरे किती बी देवासमोर तुम्ही घंट्या हलवा, माझ्या मातांनो, माझ्या बापांनो, माझ्या मित्रांनो, कथा ही जीवनात परिवर्तन करणार. धुंदुलीने दिलेलं फळ गाईला खाऊ घालून दिलं बहिणीच्या सल्ल्याने, आणि आता गरोदर असल्याचा आव आणला. नवरा दिवस मोजायला लागला. नवऱ्याला आता आनंद व्हायला लागला की मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे. प्रसूतीच्या वेळ प्रसंग जवळ आला. सर्वांनी सूचना करून दिली की महाराज, धुंदुलीने एका बाळाला जन्म दिलेला आहे. बहिणीचे बाळ आणून ठेवलं. त्या बाळाला नवरा म्हणतो, अरे तू आता बाळाला जन्म दिला, हे बाळ तर लयच मोठं दिसतं. शंखाडी धुंदुली चालबाज आहे. धुंदुली म्हणते, महाराज ते साधूचा प्रसाद आहे, ते काही साधारण बाळ आहे का? हा, ते बाळ साधारण नाही. आता घोडा माणसाला खरं वाटलं. चला बाबाजी येते, चला बाबाजी, त्या प्रसादाचे बाळ आहे. धुंदुली म्हणाली, महाराज मी माझ्या मुलाचे नाव मी ठेवेल. पण लगेच निरोप आला. धुंदुलीने जे फळ गाईला खाऊ घातलं होतं त्या गायीने बी एका बछड्याला जन्म दिला, आणि त्या बछड्याला हो त्याचे सर्व अंग माणसासारखे पण कान तेवढे गाईसारखे आहे. म्हणून आत्मदेवने त्या बाळाचे नाव गोकर्ण ठेवलं, आणि धुंदुलीने तिच्या मुलाचे नाव धुंदुकारी ठेवलं. हे शौनकादी संतांनो, प्रसंग बदलत गेला. धुंदुकारी अति व्याधिचारी दुष्ट बदमाश निघाला. बापाच्या कमवलेल्या संपत्तीचा ऱ्हास करून टाकला. विषयासक्त झाला. व्याभिचारी स्त्रियांना घरात आणायला लागला. बापाची संपत्ती दारूमध्ये मटक्यामध्ये उडवायला लागला. आणि संपत्ती संपल्यामुळे या धुंदुकारीने त्याच्या आईलाही आणि त्या बापालाही मारलं. शेवटी ते गाईचे जे बछडा आहे ज्याचे नाव गोकर्ण ठेवलेलं आहे ते विद्वान आहे. गोकर्ण पंडित ज्ञानी धुंदुकारी आपला हा दुष्ट धुंदुकारी आहे तो गोकर्ण ज्ञानी आहे. हा अपवित्र आहे. वाईट स्त्रियांच्या संगतीत आहे. दुष्ट दुराचारी व्यवहार करतो. 8 दिवस स्नान करत नाही. स्नानं शौच कियाहि दुर्भक्षितो धवधिता दुष्करी गहनताज शिवहस्तेन जे हात भगवंताचे पूजन करत नाही त्या हातांच्या हस्ते भोजन करणं म्हणजे एखाद्या प्रेताच्या हाती तुम्ही भोजन करायचं. ईश्वराचे काम करणारे हात ते आहेत जे ईश्वराने दाखवलेल्या मार्गाने कार्यरत आहेत. ते उभे घंटी हलवणारे हात पवित्र असतात असं बी नाही. त्या गोकर्णाने आपल्या बापाला उपदेश केला की हे महाराज, किती वर्ष तुम्ही आता ही धुंदुकारी, ही धुंदुली, हा गोकर्ण या मोह मायामध्ये किती वर्ष तुम्ही पडाल. ज्या मुलासाठी नवसं केले त्या मुलाने तुम्हाला मारलं.
आईची अवस्था बेजार करून सोडली. मी तर चाललो या घरातनं. गोकर्ण घरातनं निघून गेला, परंतु जाताना त्यांनी आपल्या बापाला उपदेश केला. गोकर्णाने बापाला उपदेश केला, सुंदर उपदेश केला की हे अस्थि माझ्याचे शरीर आहे. तुमचे हे जे शरीर आहे याच्यामध्ये हड्डी आणि मांस याच्या व्यतिरिक्त काही. हे जे सुंदर सुंदर चेहरे आहेत, या सुंदर सुंदर चेहऱ्यांना फक्त मृत्यू होऊ द्या. 4 तासामध्ये यांच्यामधून वास यायला सुरुवात. सुंदर पत्नी आहे, तिला पाहून नवरा नाक दाबेल. सुंदर पती आहे, त्याला पाहून पत्नी नाक दाबेल. आहे तुमचे सुंदर चेहरे हे भौतिकता आहे. या चेहऱ्यांबरोबर तुमचे गुण कसे ते महत्त्वाचे. हे पिताजी, तुम्हाला मुलाबद्दल दुःख होणं साहजिक आहे, कारण तुम्ही त्याच्यासाठी अतोनात यातना केलेल्या आहे. पण तुम्ही एक काम करा, मृत्यू नक्की आहे, निश्चित आहे, पण इथं मरण्यापेक्षा याच्या सर्वस्वाचा त्याग करा आणि विरक्तीपूर्ण जीवन जगा. तुम्हाला किती बी सांगितलं मरण नक्की आहे तरी सुद्धा मरायची इच्छा होतच नाही. एक म्हातारी होती, म्हातारी सारखी म्हणायली 100 वर्षाची झाली, घरामध्ये सुनबी शिव्या घालायली, काय काम नाही, इथे काय मरत नाही. म्हातारी म्हणते, देवा माझे एमबी ऐकत नाही ग बाई, मला मरण बी येत नाही. असं म्हणाली म्हातारी. तेवढ्यात यमच आले तिच्या समोर. म्हातारीला म्हणाले, बोला आजीबाई काय काम आहे. म्हातारी म्हणाली, तुम्ही कोण आहे. यम म्हणाले, आम्ही यम आहे. म्हातारी म्हणाले, मग कशाला आले. तुम्ही म्हणला ना म्हणे आता माझी यम ऐकत नाही म्हणून मी तुमचे ऐकून घेतलं. काही म्हातारी म्हणे, काही एवढी शेणाची टोपी माझ्या डोक्यावर ठेवायला कोण नव्हतं, एवढी ठेवून द्या जावं. तुमच्याशी काय म्हणत. माझ्याजवळ बरेच नाटकी लोक म्हणतात आम्हाला मरण येत नाही. काय मरण येत नाही, त्या बरं वाटायला तुला वय. अरे म्हातारे झाले, दात पडून गेले तर कवट्या बसून तुम्ही छंदाने धामदारे खायले जगण्यासाठी. किती दिवस खाणार आहेत, मरायचे का आहे. भागवत कथा ही सत्याचे दर्शन करणार. दात पडला नाही मग आता काय करायचं, आता आरोग्यासाठी काहीतरी खावं लागेल. अरे मग ते दात पडला याच्या अर्थ रबडी करून पी. तुझा आता जड अन्न पचणार नाही म्हणून देवाने तुझे दात काढून घेतले. लहानच लेकरू असतं, जन्मल्या आईच्या दुधावर त्याची भूक भागते म्हणून देव त्याला दात देत नाही. का देतो देव त्याला दात देत नाही, कारण दात देऊन जर पाठवलं तर आईच्या स्तनाला दुःख होईल, आणि आईच्या स्तनाला जर दुःख झालं तर आई त्याला दूध पाजणार नाही, मग ते उपाशी राहील. म्हणून देव त्याला बिना दाताचे पाठवतो, कारण भूक थोडी आहे. 2 महिन्यानंतर त्याची भूक थोडी जास्त वाढते, आईला तेवढं दूध नाही, म्हणून देव त्याला बारीक बारीक 2 दात देतो. आता थोडा भात याच्या तोंडात घाला. भात नरम असतो म्हणून नरम भाताला चावण्यासाठी 2 दाताच्या कण्यावर झाल्या. आता भाकर भातावर होत नाही, आता भाकर लागते म्हणून देव त्याला दात देतो, 32 दात देतो. भाकर पिऊन खायला, ऊस खायला, हरभरे खायला, भुईमूग खायला. बरोबर. मग आता देव म्हणतो तुला ताकद बाज आहे, तुला पूर्ण देतो दात. आता हळूहळू देवाने एक दाढ काढून घेतली. का? आता तुझा आहार थोडा कमी करावा लागेल, कारण आता इथून पुढे तू वृद्ध होत चालला, आता पचणार नाही. हळूहळू 2रा काढतो, हळूहळू 3रा काढतो, हळूहळू 4था काढतो. व माणसं आपले पाखंडी कवट्या बसवणार, धुणार, खाणार. किती किती बी खाल्लं तर मरायचं तर आहे. कुछ पल की जिंदगानी, कुछ पल की जिंदगानी, एक ओर सबको जाना. कुछ पल की जिंदगानी, कुछ पल जिंदगानी.
भगवान परमात्मा माणसाला एक एक आवड काढून देतो. कारण तो जे देतो ते आपल्यासाठी सुखाचे असते. बापाला उपदेश करायला गोकर्णाने की हे पिताजी, या संसारात एके दिवशी मृत्यू नक्कीच आहे. मृत्यू तुमचा नक्की आहे. हे तुमच्याकडे धन आलं म्हणजे तुमचा मृत्यू होणार नाही असं समजू नका. तुमचे धन गेलं म्हणजे तुमचा मृत्यू होणार नाही असं समजू नका. एक वर्ग आहे तो धनाला पाहून खुश आहे, दुसरा वर्ग आहे तो धन नसल्याने खुश आहे. म्हणून तुम्ही किती दिवस याच्यामध्ये रमणार आहे, किती दिवस या पत्नीमध्ये, या धुंदुकारीमध्ये तुमचे आयुष्य खराब करणार आहे, किती दिवस. म्हणून तुम्ही हे सर्व सोडा आणि वानप्रस्थ तुम्ही निघा. म्हणून धुंदुकारीचे ज्ञान ऐकून, गोकर्णाचे ज्ञान ऐकून आतमध्ये मार्गस्थ झाले. पुढे चालून धुंदुकारी एवढा पाप करायला लागला, एवढा पाप करायला लागला. ज्या गणिका होत्या, ज्या वेश्या होत्या, त्यांना धुंदुकारीने आता आपल्या घरात घेऊन आला. त्या स्त्रियांचा लाड पूर्ण करण्यासाठी धुंदुकारीला पैसा नाही म्हणून नाईलाजाने चोऱ्या करायला लागला. एके दिवशी राजाच्या राजवाड्यात चोरी केली. ते सर्व अलंकार त्या गणिकांना दिले. त्या गणिकांनी विचार केला की बाई, हा जर असा चोऱ्या करत राहिला तर याच्या नादाने आपल्याला भी राजाने शिक्षा जर दिली तर कसं होईल. म्हणून एके दिवशी त्या मुलाच्या जाचाला कंटाळून ती धुंदुली जी होती ती घर सोडून निघाली आणि एका विहिरीत पडून आत मरून गेली. कारण तिने जे बीज पेरलेले आहे ते तिच्यासारखे उगवणार आहे. म्हणून माझ्या मातांनो, तुम्ही जे बीजारोपण करत चालल्या हेच उद्या तुमच्या सोबत घडणार आहे. काळजी करू नका. हेच तुमच्या सोबत घडणार आहे. तुम्ही कितीही धार्मिक बना, तुम्ही जे पेरत चालले ते उगवणार आहे. धुंदुलीने विहिरीत पडून आत्महत्या करून घेतली. आता धुंदुकारी मुक्त झाला. त्या 5 गणिकांसोबत वावरायला लागला. गणिकांनी विचार केला, हा चोऱ्या करेल, आपल्याला याच्या कर्माचे फळ भोगावे लागतील. म्हणून एके दिवशी धुंदुकारी झोपला. त्या झोपेमध्ये त्या 5 गणिकांनी कोळसा असतो ना आपला लाकडांचा जळलेला विस्तव हार, तो जळलेला आहार त्याच्या तोंडात टाकला, त्याच्या अंगावर टाकला. ज्या गणिकांच्या नागी धुंदुकारीने एवढा व्याभिचार केला, एवढं पाप केलं, त्या गणिकांनी त्याला बांधून मारला. तोंडात जळलेला लाकूड टाकला. धुंदुकारी जळून गेला आणि त्या गणिकांनी त्याला सोडलं आणि पळून गेले. धुंदुकारीचा बाप आत्मदेव निघाला. त्याची सद्गती त्याला प्राप्त झाली. इकडे गोकर्ण फिरत फिरत गयेला आलेला आहे. मात्र गयेला गोकर्णाला माहिती पडलं की माझा भाऊ धुंदुकारी मरून गेला. गोकर्णाने गयेमध्ये धुंदुकारीसाठी श्राद्ध केलं, तर्पण केलं. आता गोकर्ण वापस आपल्या गावाकडे निघाले. तुंगभद्रा नदीकडे निघाले, नगरीला आले आणि आपल्या जुन्या घरामध्ये गोकर्ण वास करायला लागले. रात्री झोपले. अचानक एक भूत मुखाने तिथे चिंकारा मारायला लागला.
कारण तो मरताना तडफडून मेलेला आहे, अतृप्त मेलेला आहे. आणि अतृप्त जीव जेव्हा मरतो तेव्हा तो तिथं त्या झोपला, तिथं आजूबाजू आवाज यायला लागला, ओंकारवाचा आवाज, गुप्त बोलण्याचा आवाज यायला लागला, संवाद व्हायला लागला, अचानक हास्य कल्लोळ व्हायला लागला. काय झालं? गोकर्ण उठून बसले आणि पाहिलं कोण, तर समोर एका डुकराच्या आकाराचा जीव आहे. तू कोण आहे? त्यावेळेला त्या जीवाने सांगितलं, हे गोकर्ण, हे बुद्ध पुरुष, मी तुझा भाऊ आहे, माझे नाव धुंदुकारी आहे. अरे मी एवढं पाप केलं, त्या पापाने माझी ही अवस्था झाली. गोकर्ण आता कितीही केले तर भाऊ आहे. गोकर्ण म्हणाले, अरे धुंदुकारी, मी तुझ्यासाठी तर तर्पण केले, श्राद्ध केलं तुझं, तरी तुला मोक्ष भेटला नाही. तेव्हा गोकर्ण म्हणतो, हे बंधू, धुंदुकारी म्हणतो, हे बंधू, मी एवढं पाप केलेलं आहे, एवढं पाप केलेलं आहे, तर माझ्या मोक्ष साधा पिंडदान करून आणि श्राद्ध घालून होणार नाही. तेव्हा गोकर्णाने त्या धुंदुकारीला वचन दिलं, मी उद्या तुझ्या मोक्षाचा विचार करून साधू संतांना विचारतो. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणाला पाणी घालताना गोकर्णाने सूर्याची प्रार्थना केली. ओम सूर्यदेव सहस्राशो तेजराशो जगत्पते, हो प्रार्थना केली. आणि सूर्याने सांगितलं की गोकर्ण, तुझ्या भावाचा उद्धार करण्यासाठी तू 7 दिवस या ठिकाणी भागवत कथेचे आयोजन कर. गोकर्णाने धुंदुकारीचा उद्धार करण्यासाठी त्या पवित्र जागा बनवली, तिथं भागवत सप्ताहाचे आयोजन केलं. आणि त्या 7 दिवसीय भागवत कथेमध्ये श्रोते लोक येऊन बसले. माणसं दिसायले, पण आता धुंदुकारी काही दिसेल का? ते पिशाचे एवढी काही दिसेल का? त्याला बसायला जागा नाही. म्हणून मंडपाचे जे बांबू बांधलेले आहेत, आता इथं बांबू बांधलेला आहे, असा बांबूला ज्या गाठा मारलेल्या आहेत बांधून, त्या बांबूच्या त्या बासच्या गाठांमध्ये त्याला जागा भेटली. पिशाचे सुप्त रूपाने तो त्याच्यामध्ये येऊन बसला. आणि 7 दिवसाचे एक एक प्रवचन संपायला लागले आणि एक एक गाठ त्या बांबूतनं सुटत गेली. 7व्या दिवशी परीक्षित उद्धाराची कथा शुकदेवाने सांगितली आणि त्यावेळेला ती 7वी गाठ तुटली. आणि त्या कथा मंडपामध्ये गोकर्णाच्या समोर धुंदुकारी दिव्य रूप घेऊन प्रगट झाला. त्याने गोकर्णाला प्रणाम केला आणि दिव्य धामाला निघून गेला. अशी ही भागवताची कथा. ही भागवताची कथा ज्या वेळेला परीक्षित महाराजांना शुकदेवाने सांगितली, त्या वेळेला तिथं मी स्वयं तिथे ही कथा ऐकायला होतो आणि तीच कथा मी आता तुम्हाला सांगतो. शौनक आणि मुनींच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा चालल्या. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. संतांचे स्तवन केलं, मंगलाचरण सुरुवात झाली. भागवत कथेमधून निष्काम कर्माची प्राप्ती होते. भागवताचे फळ हे निष्काम भक्ती आहे. अशा या भागवताच्या कथेमध्ये परीक्षितीला हे ज्ञान दिलं, तेव्हा मी तिथं होतो. अरे मग परीक्षितीचा उद्धार झाला ना, तुम्ही तिथं असून तुमच्या कसा उद्धार झाला नाही? परीक्षितीचा उद्धार झाला, तुम्ही ऐकली, तुमचा उद्धार झाला नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सकामता असते. गृहस्थी माणूस जेही करतो त्याच्यामध्ये सकाम भाव असतो. जन्मांध्यस्य त्वन्वया धीतरतशार्थभीज्ञपरा तेने ब्रह्मा हृदयादिक्रमे मुह्यन्ते तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो
नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धर्मपूजेत कैतौतः परमो निर्मत्सराणां वैद्यं वास्तवमत्र वस्तु शिवम् तापत्रयो निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुभमुखादमृतं रम्यसंयुक्तम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुर्मुहुरसिका भुवि भाविता व्यासांनी मंगलाचरणमधून सत्याचे चिंतन केले. जे सत्य स्वरूप नारायण आहे त्याला निश्चय केले. त्याचे ध्यान करतो. ध्यानाचा अर्थ आहे मानस दर्शन. हे शौनकादी संतांनो, भागवतामध्ये 3 प्रकारचे मंगलाचरण आहे. भागवत कथेमध्ये उद्धाराचे ज्ञान आहे. श्रीमद गीतेमध्ये जीवनाचे ज्ञान आहे. जीवन निर्वाहन कसं करायचे हे गीता शिकवते. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता हे जीवन जगण्याची दिशा देते आणि भागवत मृत्यूकडे नेण्याची, मृत्यू सुधारण्याची दिशा देते. ज्या माणसाकडे धन आहे, धन माणूस का कमवतो? धन शांती प्राप्त करण्यासाठी धन पाहिजे ना. पण तुम्ही विचार करा, ज्याच्याकडे धन आहे तो माणूस तुम्हाला शांत दिसतो का? जर धन तुमची अशांती वाढवतो तरी तुम्ही धन कमवत असाल. धन ज्याच्या जवळ आलं तर तृप्त होतो. पाण्याची तहान लागली, पाणी दिलं म्हणजे माणूस तृप्त होतो ना? का पुन्हा पाणी पितो? नाही. म्हणजे जर धनाची तहान आहे तर धन प्राप्त झाल्यावर तर तुम्हाला शांती भेटायला पाहिजे. पण तुमची अवस्था अशी आहे, समुद्राजवळ उभे राहून तुम्ही पाणी मागायले. समुद्राजवळ उभं राहून कोणाची तहान पूर्ण होणार नाही, उलटी तहान जास्त वाढेल. या भौतिक जगामध्ये तुम्ही कितीही भौतिक साधनांची पूर्तता करायचे ठरवलं, तुमच्यापेक्षा एकाकडे जास्त राहणारच आहे. त्याच्यामुळे तुमची तृप्ती नाही होणार. भागवतामधून निष्कपट धर्माचे वर्णन भागवतामधून केले. भागवत हा माणसाला अभय आणि निर्भय बनवणारा धर्म करतो. तर अशी ही कथा शुकदेवांनी परीक्षितीला सांगितली. तेव्हा आता प्रश्न पडला की महाराज, आता शुकदेव तर एवढे जन्मतः योगी आहेत की ते हे कथा का सांगतात? त्यावेळेला पुन्हा मागील दृष्टांत सांगितला की हे राजन, हे शौनकादी संतांनो, व्यासांनी 17,017 पुराण लिहिले, परंतु व्यासांना एवढे लिहून शांती नाही. म्हणून जो आपल्या अशांतीचे कारण आपल्या स्वतःमध्ये खोजतो तो संत असतो. तुमच्या अशांतीचे कारण ती अशी म्हणते म्हणून मी अशांत आहे, हा असा करतो म्हणून मी अशांत आहे, हे नालायक माणसाचे लक्षण. तुमचे जेही झालं त्याची चूक तुमचीच आहे हे जो मान्य करतो तो संत. काही बी झालं बाबा, त्याला माझी चूक आहे. त्याला माझ्या बापांनो, उद्याचा दिवस जर सुधरवायचा असेल तर आजचा दिवस घडवणं गरजेचे. उद्या तुम्ही जगाल याची काही गॅरंटी आहे? कोणाकोणाला आहे उद्या आपण जगू याची गॅरंटी? मला तर नाही. कोणत्या वेळेला काय होईल सांगत आहे. भरोसा है
इस जिंदगी क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देते नहीं किसी का, साथ देते नहीं किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देते नहीं किसी का, साथ देते नहीं किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। भरोसा है इस जिंदगी का। साथ गुजारेगी चलते चलते, साथ गुजारेगी चलते चलते, हम गुजारेगी चलते चलते, हम गुजारेगी चलते चलते। साथ गुजारेगी चलते चलते, क्षमा गुजारेगी चलते चलते। दम निकल जाएगा, 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 दम रहेगा मोहब्बत रहेगी, हम रहेगा मोहब्बत रहेगी। रास्ता अपनी दुनिया कहेगी, रास्ता अपनी दुनिया कहेगी। हम रहेगा मोहब्बत रहेगी, रास्ता अपनी दुनिया कहेगी। फर्ज पूरा करो, 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 बंदगी का भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का।
भरोसा नाही. जे तुमचे कर्तव्य आहे त्याला पूर्ण करा.